शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। 23,000 रुपये जमा। शेतकऱ्यांना खुशखबर, पीक विमा हप्ता थेट खात्यात जानेवारी रोजी। आनंदाची बातमी, जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पीक विमा 2026-45 लाख शेतकऱ्यांना 8,000 कोटी निधी मंजूर। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे सांगितले आहे की राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 2021 पासून रखडलेले पीक विमा तब्बल 4 वर्षांनंतर आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पोहोचवले आहे। सरकारने या प्रक्रियेला एकूण 8,000 कोटी रुपयाचा प्रचंड निधी जमी मंजूर दिली असून यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक मदत मिळणार आहे। पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असून हेक्टरी 23,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जात आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची बातमी दिली आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवर बँकेचा संदेश कधीही येऊ शकतो। उद्या सकाळी शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन वर्ष ही दुरीही भेट ठरली आहे। आपल्या मोबाईलवर येणाऱ्या बँक मेसेजकडे सर्व लक्ष ठेवा। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री अर्थानी आणि कृषी विभागाच्या मंत्र्यांसोबत एक विशेष बैठक पार पाडली। पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आता पीक विम्याची रक्कम तातडीने मिळवा असे आदेश या बैठकीत देण्यात आले आहे। मुख्यमंत्री दिले आहे अंतिम आदेश असल्याचे सर्व विभागांनी कामाला वेग दिला आहे। यासाठी सरकारने अतिशय पारदर्शक पद्धतीने 10 प्रमुख बँकांना निवड केली आहे। यामध्ये माध्यमातून निधी थेट शेतकऱ्यांच्या लाभार्थ्याच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे सुरक्षित वर्ग केली जाणार आहे। निधी वितरणासाठी 5 खाजगी आणि 5 सहकारी अशा एकूण 10 बँके प्रतिक्रिया सहभागी आहे। कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक आणि यस बँक खाजगी बँकचा समावेश आहे। तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनिक बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांनी सहकारी ही बँक जबाबदारी पार पडत आहे। तुमच्या खाते यापैकी कोणत्या बँकेत असेल तर विम्याची रक्कम जमा होण्यास अडचण येणार नाही। सर्व बँकांना निधी वितरणाचे आदेश राज्य सरकारने आदेश दिले आहे। पहिला टप्पा राज्यातील 10 महत्त्वाच्या जिल्ह्यांना निवडून करण्यात आले आहे असून थेट निधी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। विदर्भ, मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातील जिल्ह्यांना या पहिला टप्पा यादी समावेश आहे। पूर्वी केवळ अपुरी किंवा आर्थिक रक्कम मिळत होती, पण यावेळी गेल्या 4 वर्षातून संपूर्ण थकलेली रक्कम मिळणार आहे। पिकाच्या नुकसानानुसार आणि झालेल्या नुकसानीची प्रमाणानुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या रक्कम निश्चित केली जाणार आहे। यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न आता कायमची सुटणार आहे। सरकारने विमा वितरणासाठी एक मोठा ठोस रोपड तयार केला असून अफवांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे। सर्व जिल्ह्यांना अधिकृत अंतिम यादी थेट शेतकऱ्यांच्या बँक सोपवण्यात आली आहे। 2001 ते 2004 या काळात विमा भरलेले प्रत्येक शेतकऱ्यांचे पात्र शेतकऱ्यांना यावेळी न्याय मिळणार आहे। सोशल मीडियावरील चुकीच्या माहिती विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी अधिकृत संदेशाची प्रतीक्षा करावी। प्रश्नाने ही संपूर्ण प्रक्रिया सांगण्याची पद्धतीने अत्यंत अचूकपणे राबवण्यात योजना केली आहे, ज्यामुळे गोंधळ कमी वाटेल। विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने काही कडक पात्र अटी देखील लागू केल्या आहेत। ज्या जिल्ह्यातील अतिवृष्टी अतोनास नुकसान झाले असेल येथील शेतकऱ्यांना प्राधान्य मदत दिली जाणार आहे। बटवाट कागदपत्रे देऊन किंवा गायरान जमिनी स्वतःच्या नावावर दाखवून विमा लाभणारे प्रत्येक करणारा यातून वगळले जाणार आहे। कृषी विभागाने केलेले तपासणी फसवणूक करणारे सर्व प्रकारे समोर आली आहेत। केवळ खऱ्या अर्थाने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणार असल्याचे शासनाने स्पष्टपणे सांगितलेले आहे। व तसेच विम्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वार्षिक उत्पादन 3 लाख रुपयापेक्षा कमी असणे ही दुसरी महत्त्वाची अट आहे। काही निधी फक्त आर्थिक अडचणी असलेले आणि गरीब मध्यम शेतकऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहे। श्रीमंत शेतकरी किंवा आर्थिक दृष्ट्या समस्या असलेले व्यक्ती या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे। मदतीची गरज असलेले खरे लाभार्थींना पैसे पोहोचवले पाहिजे असा सरकारचा स्पष्टपणे उद्देश आहे। यामुळे ग्रामीण भागातील गरजू शेतकऱ्यांना आता हक्काची आर्थिक मदत वेळेत उपलब्ध होणार आहे।
व तसेच आजपासून अमरावती, सोलापूर, अहमदनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यात रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूरमधील 2,70,000 शेतकऱ्यांना दीर्घ प्रतीक्षा आता संपवलेली आहे. नाशिक आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यावरील पीक विम्याचे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. जळगाव आणि नांदेड जिल्ह्यातील पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या आपले बँक खाते सक्रिय असल्याची आणि आधार लिंकिंग पूर्णपणे असल्याची खात्री करून घेणे जेणेकरून डीबीटी प्रत्येक तांत्रिक अडचणी येणार नाही. धन्यवाद.